नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघतो आहोत की ज्या पुणे मंडळासाठीच्या स्कीम अवेलेबल झालेल्या आहेत, त्या स्कीममधल्या ज्या डिटेल्स आहे, प्रत्येक स्कीममधल्या काही टेक्निकल डिटेल्स असतील किंवा ॲप्लिकेशन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्याबद्दल आपण माहिती अ, घेत असतो आणि शेअर करत असतो. तर आज आपण बघणार आहोत पुणे मंडळाची जी स्कीम आहे, ती जर आपण बघितली तर एव्हियन व्हॅली सोलियर म्हणून जी आहे भुगाव या ठिकाणी. या ठिकाणी 2 स्कीम आहेत. एक 1 BHKसाठी आणि 2 BHKसाठी. 1012A, 1012B अशा 2 स्कीम आहे भुगाव या ठिकाणी. एव्हियन व्हॅली म्हणून त्या प्रोजेक्टच्या अंडर आहेत. त्याची प्राईस जर आपण बघितली तर 1 BHKची प्राईस जर आपण बघितली तर ती 19 लाखाच्या आसपास आहे आणि 2 BHKची प्राईस जी आहे ती 27 ते 28 लाखाच्या आसपास आहे. याचा कार्पेट एरिया जर आपण बघितला 1 BHKचा जो कार्पेट एरिया आहे तो 321 आहे आणि 2 BHKचा कार्पेट एरिया जो आहे 535 आहे. तर असं याचं कार्पेट एरिया आहे. 1 BHK 130 1 BHK आहे, 274 2 BHK आहेत या ठिकाणी आणि जवळपास 404 जे आहेत टोटल फ्लॅट्स भाड्याच्या या स्कीममध्ये अवेलेबल केलेले आहेत. प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी या ठिकाणी फ्लॅट अवेलेबल आहे. त्याचा महारेराचा नंबरसुद्धा आहे, ज्यावर आपल्याला बाकी टेक्निकल डिटेल्स बघायला भेटणार आहे. आता ह्याचं जर आपण बघितलं तर हे 1012A आणि 1012B असे 2 स्कीम भाड्याने आणलेले आहेत. 1 BHKसाठी एक आणि 2 BHKसाठी एक. तर ह्याच्या डिटेल्स आपण बघणार आहोत. ह्यामध्ये जर आपण बघितलं प्राईस आणि बाकी डिटेल्स तर आपण चेक केलेलं आहे. ह्याच्यात फ्लोअर प्लॅन, लोकेशन किंवा गुगल मॅप किंवा फोटो म्हाडाकडून अवेलेबल झालेले नाही आहेत. जे महारेरावर काय डिटेल्स आहेत ते आपण बघणार आहोत. लोकेशन जर बघितलं तर हे लोकेशन आहे भुगावच्या एरियामधलं. या ठिकाणी जर बघितलं तर एव्हियन व्हॅली बाय संजय काकडे ग्रुप. हे संजय काकडे ग्रुपने हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. सध्या हा जो प्रोजेक्ट आहे तो अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कारण ह्याचं जे लोकेशन आहे ते या ठिकाणी कुठेतरी असणार आहे, जो की विश्वास अण्णा कदम विटभट्टी रोड आहे. त्या विटभट्टी रोडला किंवा जो भुगावचा रोड आहे, जो मुळशीला जाणारा जो रोड आहे, चांदणी चौकातून जो रोड जातोय त्या रोडला लागून ह्या ठिकाणी ते प्रोजेक्ट आहेत. काकडे डेव्हलप करत आहे तो एव्हियन व्हॅलीचा प्रोजेक्ट. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर कोलते पाटीलचा द विंड्स बाय कोलते पाटील असं प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या इथे कुठेतरी तो एव्हियन व्हॅलीचा प्रोजेक्ट आहे. सध्या जर आपण बघितलं तर रोड कन्स्ट्रक्शन आपल्याला जे गुगल्सवर दिसतं की मोठेसे रोड या ठिकाणी सर्कल आणि मोठे मोठे रोड या ठिकाणी डेव्हलप होताना दिसत आहे, जे इंटरनल रोड असतील. या ठिकाणी मोठंसं गेट आहे. तर अशा पद्धतीने हे लोकेशन आहे. जे कनेक्टिव्हिटी जर आपण बघितली ह्या प्रोजेक्टसाठी तर चांदणी चौक असेल किंवा कोथरूड असेल, बावधान असेल, पाषाणसूस, हिंजवाडीचं IT पार्क असेल, जे की जवळपास एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आपल्याला हिंजवाडीचं IT पार्क आहे. आणि बाकी जर बघितलं मुंबई बेंगलोर हायवे किंवा पुणे सिटीचीसुद्धा या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा पद्धतीने याचं लोकेशन आहे. ह्या बाजूला जर आपण बघितलं माणस लेक किंवा बुकुमचा एरिया आहे. तर हे लोकेशन आहे. आता याच्या जर आपण महारेरा डिटेल्स जर चेक केला तर महारेराला हा प्रोजेक्ट रजिस्टर आहे. 23/2/2026 रजिस्टर झालेला आहे. 31/12/2029 म्हणजे जवळपास 3 वर्षाचा कालावधी ह्या प्रोजेक्टसाठी आहे कंप्लीट होण्यासाठी. ओके, तर काकडे डेव्हलपर्स हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. त्यानंतर लिटिगेशनमध्ये काही लिटिगेशन या ठिकाणी दिसत आहे, जे की सिव्हिल कोर्ट, सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट पौड या ठिकाणी 3 लिटिगेशन या ठिकाणी दिसत आहे. ओके, जे ऑनगोईंग आहे 2025, 23 आणि 24चे. सध्याचं ऑनगोईंग स्टेटस आहे, ऑनगोईंग आहे. ओके, तर ह्याचा डिटेल्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. महारेराचा नंबर मी शेअर करतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करून हे जे जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर लिटिगेशनबद्दलही अधिकची माहिती बघू शकता, कारण महारेरावर त्याच्यावर जस्ट लिटिगेशन आणि त्याचा केस नंबर किंवा काय कधी त्या केस इयर आहे तर त्या किंवा केस स्टेटस या ठिकाणी अवेलेबल असतं. ओके,
बाकी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बिल्डिंग EWS 1-2, LIG 1-2-3 अशा पद्धतीच्या ज्या बिल्डिंग आहेत, जवळपास 5 बिल्डिंग आहेत. त्यामध्ये हे 404 म्हाडासाठीचे फ्लॅट आहेत. त्यात जर आपण बघितलं 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे. त्यामध्ये 16 फ्लोअर जे आहे ते रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये. काही बिल्डिंगमध्ये 15, काही 16 अशा पद्धतीने ती बिल्डिंग आहेत. 5 बिल्डिंग. ह्यामध्ये काही फ्लॅट जे आहे, टोटल नंबर ऑफ अनसोल्ड फ्लॅट, त्यातले काही अनसोल्ड आहेत जे म्हाडाच्या लॉटरीमध्ये आलेले आहेत. आणि पार्किंगचे सुद्धा डिटेल्स इंडिव्हिज्युअल स्कीम वाईज पार्किंग दिलेलं आहे. फक्त जे कार किंवा 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर असं बायफर्गेशन केलेलं नाही आहे, बट पार्किंग त्या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. ते डिटेल्स आपण प्लॅनमध्ये सुद्धा बघणार आहोत. याचा लेआउट जर बघायचं म्हटलं तर अशा पद्धतीने त्याचा लेआउट आहे. हा त्याचा लेआउट आहे. अशा त्या बिल्डिंग आहेत, 5 बिल्डिंग आहे. या ठिकाणी क्लब हाऊस, स्विमिंग पूल, ओपन स्पेस पूर्ण एरियामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे. आणि बाकी जे ट्रान्सफॉर्मर, OWC, STP, प्रत्येक जर बिल्डिंग बघितली ती जवळपास ती 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि ह्याच्या जर आपण टेक्निकल डिटेल्समध्ये जर बघायचं म्हटलं तर FSI स्टेटमेंटमध्ये जर बघितलं तर बेसमेंट पार्किंग, त्यानंतर बेसमेंट पार्किंग 1 to 1, लोअर ग्राउंड फ्लोअर अशा पद्धतीने, आणि 16 फ्लोअर असे प्रत्येक ह्याच्यात 20 फ्लोअर आहेत बिल्डिंगमध्ये, इन्क्लुडिंग पार्किंग, बेसमेंट, ग्राउंड. ह्यामध्ये महत्त्वाचं आहे की पार्किंगचं स्टेटमेंटसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पार्किंग हे UDCPR रूलनुसार दिलं जातं. पार्किंग आता जर बघितलं या ठिकाणी ज्या फ्लॅटचा एरिया 30 स्क्वेअर मीटरच्या कमी आहे त्या ठिकाणी कार पार्किंग अवेलेबल नाही आहे, बट 2 व्हीलरचं पार्किंग अवेलेबल केलेले आहेत. ज्या ठिकाणी बिल्डिंग वाईजसुद्धा दिलेलं आहे AWS 1-2, LIG 1-2-3, म्हणजे प्रत्येक बिल्डिंगसाठी किती कार पार्किंग आणि 2 व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे. त्या ठिकाणी ज्या EWS आहे त्या ठिकाणी तरी कार पार्किंग दिसत नाही आहे, स्कूटर पार्किंग दिलेलं आहे. बट जे LIGच्या स्कीम आहे, LIGची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी 2 फ्लॅट मिळून एक, जे 40 ते 80 स्क्वेअर मीटरचे फ्लॅट आहेत त्या फ्लॅटला 2 फ्लॅट मिळून एक कार पार्किंग दिलेलं आहे. 82 जर आपण LIG 1 बिल्डिंगचं बघितलं, आणि स्कूटर पार्किंग 163 दिलेलं आहे. पूर्ण प्रोजेक्टमध्ये जर आपण बघितलं, ज्या 5 आपण बिल्डिंग बघितल्या तर 505 जे आहे ते कार पार्किंग या ठिकाणी दिलेलं आहे, आणि 1096 हे 2 व्हीलर पार्किंग दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं ह्याचे पार्किंग स्टेटमेंट आहे. तर डिटेल आपण फ्लोअर प्लॅनसुद्धा बघूया, किंवा ह्यामध्ये एक महारेराला जर आपण बघितलं तर महारेरावर एक पार्किंग डिक्लेरेशन दिलं होतं ॲव्हिएशन व्हॅलीचं. त्यामध्ये पार्किंग जे आपण आता 505 बघत होतो 4 व्हीलरचं आणि 2 व्हीलरचं 1096, त्यामध्ये जर करेक्शन करून 633 ज्या आहेत त्या 4 व्हीलर पार्किंग, आणि 1558 ह्या 2 व्हीलर पार्किंग त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे 2025ला हे रिवाईज केलेलं आहे. ओके, तर आता फ्लोअरचा प्लॅन कशा पद्धतीने आहे तो आपण बघूया. की जर 1 BHKचा आपण प्लॅन बघितला तर अशा पद्धतीने 1 BHKचा प्लॅन आहे. आपण जर एखादा कॉर्नर फ्लॅट जर बघितला तर ह्या ठिकाणी लिव्हिंग डायनिंग दिलेलं आहे, आणि ह्या ठिकाणी सीट आउटचा एक एरिया दिलेला आहे, टाईप ऑफ बाल्कनी. किचन दिलेलं आहे, किचनला एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे. त्यानंतर एक कॉमनचं टॉयलेट, वॉशरूम, आणि या ठिकाणी बेडरूम, आणि असा सीट आउटचा एक एरिया दिलेला आहे. जर आपल्याला 2 BHKचा प्लॅन बघायचा असेल तर तो जर आपण बघितला तर कशा पद्धतीनं 2 BHKचा प्लॅन दिलेला आहे. एक कॉर्नर फ्लॅट आपण बघूया की लिव्हिंग डायनिंग आहे, त्या बाजूला सिट आउटचा एरिया आहे, या ठिकाणी किचन आहे, किचनला ड्राय बाल्कनी दिलेला आहे, एक बेडरूम दिलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी कॉमन टॉयलेट दिलेलं आहे, ह्या बाजूला एक बेडरूम आहे, त्याला बाल्कनी दिलेली आहे, आणि टॉयलेट दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याचा प्लॅन आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की चेक करा. ह्याचं बाकीच्या डिटेल्स ज्या की तुम्हाला डाऊट असेल किंवा काय असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. ह्यामध्ये जी म्हाडाची प्राईस दिलेली आहे ती आणि ह्याचंसुद्धा कम्पॅरिझन करून बघा. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जर बघितलं तर काही लिटिगेशन आहेत, आणि जे कम्प्लिशन आहे त्याची डेट 2029 आहे. बाकी इतर गोष्टी सगळ्या ओके आहेत, त्यात काही इश्यू नाही आहे. बट तुम्हीसुद्धा तुमचं टेक्निकल ॲनालिसिस करा, किंवा बाकी जर काही असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि
असेच लेटेस्ट आणि रेग्युलर स्कीमबद्दल माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी मोटिवेशन असतं की नवीनच्या व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमचे सबस्क्रिप्शन असेल की लाईक असेल, शेअर असेल तर नक्की त्याचा फायदा होतो. तेव्हा सबस्क्रिप्शन करायला मात्र विसरू नका. थँक्यू.